फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते, कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्याच जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचनमधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा, तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय. असं अचानक? हा, कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केलेत. केशवसारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय. मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकेन्सी आहे का. कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईन उघडायचा विचार आहे. फूड जॉईनचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचं रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्हीमध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हा, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हा, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिलीये. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकीसारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू, चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात.
घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4च दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रक वाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माईल करतात. तेवढ्या डोरबेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्सवरून कॉम्बो प्लस स्क्वेरेल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोरमध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. ह्याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया. वा, मस्तच. आणि हे स्क्वेरेल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंटआउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला. पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग, या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्सवरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉईज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतायत.